अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ला प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांकडून आता आरोपपत्र दाखल झालंय। 1000हून अधिक पानांचं आरोपपत्र दाखल झालंय। आरोपपत्रात आरोपी शरीफुल्ला खान विरोधात अनेक पुरावे आहेत। शरीफुल्लाच्या डाव्या हाताचे ठसे घरात सापडल्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट सुद्धा आरोपपत्रात आहे। वांद्रे कोर्टात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलेले आणखीन एक फॉरेन्सिक रिपोर्ट याला जोडला सुद्धा आहे, अशी माहिती मिळतेय। त्यात चाकूचे वेगवेगळे तुकडे एकाच चाकूचे असल्याचं देखील स्पष्ट झालेलं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, काय अधिक माहिती आहे? लाघवी, आपण पाहतोय की अभिनेता सैफ अली खानवरती हल्ला करणारा आरोपी शरीफुल्ला ह्याच्या विरोधात आता आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे। बांद्रा पोलिसांनी आरोपपत्र जे आहे ते दाखल केलेलं आहे। त्यामुळे बांद्रा पोलिसांनी या प्रकरणामध्ये आरोपीच्या विरोधात एकूण आपण पाहतोय की 1000हून अधिक पानांचा हा आरोपपत्र जो आहे तो दाखल केलेला आहे। खर तर आपण पाहतोय की अनेक पुरावे जे आहेत ते या आरोपपत्रामध्ये दाखल केलेले आहेत, जोडलेले आहेत आणि शरीफुलच्या डाव्या हाताचे ठसे जे आहेत जे घरातून पोलिसांना सापडलेले आहे याचा फॉरेन्सिक रिपोर्ट देखील या आरोपपत्रामध्ये जोडण्यात आलेला आहे। खर तर आपण पाहतोय की सैफ अली खानवरती ज्यावेळी हल्ला केला त्यानंतर त्याने चाकू जे आहेत त्याचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी टाकले होते आणि त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण त्याच्या चौकशी दरम्यान विचारपूस केली आणि आपण पाहतोय की वेगवेगळे तुकडे जे आहेत ते एकाच चाकूचे असल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि त्याच अनुषंगाने सेफच्या पाठीत सापडलेला म्हणजे जो चाकूचा तुकडा आहे तो या सगळ्याच इतर तुकड्यांशी आपण पाहतोय की सारखाच असल्याचं देखील या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच आता आपण पाहतोय की 1000हून अधिक पानांचा हा आरोपपत्र जो आहे तो बांद्रा पोलिसांनी आता कोर्टामध्ये दाखल केलेला आहे। त्यामुळे पुढील सुनावणी दरम्यान आता कोर्टाकडनं काय नेमकं सांगितलं जातंय आणि या प्रकरणामध्ये काय काय नेमकं पोलिसांनी आरोपपत्रामध्ये जोडलेलं आहे याची अधिकची माहिती जी आहे ती पुढच्या सुनावणीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। निश्चित मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।